मसाळ संघाकडून पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी आलाय तो विलास राठोड. म्हसाळा संघ काही दिवसापूर्वीच उपविजेता ठरलाय या मैदानावर. मात्र पहिलाच चेंडू स्वैर आपल्याला पाहायला मिळाला. एक अवांतर धावेने श्रीगणेशा केला जातोय आणि 2 आहेत, 2 धावा. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 धावांवर. एक चेंडू आणि 3 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एकदम मिळते. एका धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचवली ती 4 धावांवर. 3 चेंडू आणि 4 धावा आतापर्यंत आपण धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू विलास याचा आणि कल्पेशला माघारी परतवते. पहिला झटका लागलाय. कट मारी बस. कल्पेश तू बाहेर गेलास तरी काय फरक नाही पडत आहे. फक्त इन बॅट्समन पॉवर प्लेच्या बाहेर जायचं नाही. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तिथेच थांबलेली 4 धावा. चला थोडं फास्ट खेळायचं आहे म्हसळा. खूप वेळ झालाय आपल्याला. एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 धावांवर. स्वप्नील दुसरं षटक. नो बॉल. एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचवली ती 6 धावांवर. एक चेंडू आणि 6 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. स्वप्नील थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. टप्पा मला वाटतं चुकलाय स्वप्नीलचा आणि आता मात्र आझादला सुद्धा माघारी परतावं लागतंय. आझाद सुद्धा तंबूच्या आश्रयाला एक डावखुरा फलंदाज चैतन्य आपल्याला बॅटिंग मार्कवर पाहायला दिसतोय. पुढचा चेंडू स्वप्नील याचा. चकवलंय, फसवलंय चैतन्याला. जागेवर उभा ठेवलाय. साखळ दंडाने बांधण्यात आलंय. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा हलका फक्त दिशा दाखवली आणि एकदा मिळते. शेवटचा चेंडू आणि तो सुद्धा सुंदर चेंडू. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळून गेला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 7 धावांवर.
काय सुंदर क्षेत्ररक्षण गणेशचं आपल्याला पाहायला मिळालं. मिळत आहेत. आणि नक्कीच आझाद साठी एक सुवर्ण संधी ती म्हणजेच जर दोघांपैकी एक कोणीही जर सर्वोत्कृष्ट फलंदाज किंवा सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचं चषक जर मिळालं त्यांना तर नक्कीच राज पाटील राज नंदकुमार पाटील बोरली यांच्या माध्यमातून त्यांना 70-70 ची जर्सी दिली जाईल. महेश आणि आझाद दोघांसाठी धावसंख्या जाऊन पोचले ती 13 धावांवर. पुन्हा एकदा चांगला फटका, थोडासा फंबल झाला क्षेत्ररक्षक, मध्येच एक धाव नक्कीच मिळाली. एका धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचवली ती 14 धावांवर. 3 चेंडू आणि 14 धावा. 2 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. अरमान बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. चैतन्य या जाळ्यावरती खेळायला काय सुंदर क्षेत्ररक्षण आशुयाचं, खरोखरच खूप सुंदर क्षेत्ररक्षण. आणि एक धाव मिळते एका धावेच्या मदतीने. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 धावा. शेवटचा चेंडू बाकी. ही दुसरी धाव बनू शकली असती जर महेशचं लक्ष असतं, आणि लक्ष ठेवणं गरजेचं असतं. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 धावांवर. नक्कीच चौथं षटक हाताळण्यासाठी येईल आशू. मोठा फटका, गच्चाळ क्षेत्ररक्षण, सूरज फंबल झालाय आणि संख्येने धावफलकाने झेप घेतली. धावफलक पोचलं 20 धावांवर. 1 चेंडू आणि 20 धावा. पुन्हा एकदा आघात केला, आपले इरादे स्पष्ट केलेत महेशने. आणि आता मात्र बाद कोण होईल ते चला अपील केले आपण. मसळा आपलं काम संपलंय, पंचांचं काम चालू होतं, आपण आपल्या जागेवर जायचंय. निर्णय पंच देतील. फलकावरती लागल्यात. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. आलायच नाही आईला, हा मला माहितीच नाही. अर्जुन किधर आहे? चाय बोललास? करण फलंदाजीसाठी आलाय. मात्र स्ट्राईक एंडवर चैतन्य असेल. 2 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचे 3 चेंडू बाकी या सत्रातील आशु याचे. पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करताना आशु. पुन्हा एकदा चांगला फटका, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण गणेश याचं. एकदा मिळते. एका धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचते ती 22 धावांवर. 3 चेंडू आणि 22 धावा आतापर्यंत आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा करण आला काय आणि करण गेला काय, काही कसं समजलं. संपलाय. धावसंख्या तिथेच थांबलेली 22 धावांवर. शेवटचा चेंडू बाकी. भूपेश शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी. भूपेश आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू कव्हर रिझन मध्ये खेळून काढलाय. 1 धाव नक्कीच मिळते आणि या एका धावेच्या मदतीने पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 23 धावा धावफलकावरती लागल्या. म्हणजेच म्हसा संघाला जिंकायचं असेल तर येणाऱ्या 20 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे. चला मी दिघी संघाला विनंती करतो, दिघी संघाच्या संघनायकाला आपण आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सज्ज करावं.
चेंडू आणि 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गणेश पुन्हा एकदा चांगला फटका, भूपेशाचं सुंदर क्षेत्ररक्षण, डिरेक्ट हिट आणि एक धाव मिळते. पंचांनी नॉट आउट घोषित केलं. एका धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचले 3 धावांवर. 4 चेंडू आणि शेवटचा चेंडू. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेसाठी जात आहेत. गच्चाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि 2 धावा पूर्ण झाल्या. पहिलं षटक सुद्धा संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते 5 धावांवर. सुंदर चेंडू आणि हा जर हिट लागला असता तर सूरज पप्पू दिघीकर दुसरं षटक हाताळण्यासाठी कल्पेश बॉलिंग मार्कवर पाहायला मिळतो आपल्याला. मोठा फटका, मात्र तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण चैतन्य याचं मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. एका धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचवली 6 धावांवर. 2 चेंडू आणि 6 धावा. पुन्हा एकदा काय घडतंय. 1+ विकेट आहे. 1+ विकेट गणेशला. विलास फलंदाजीसाठी. एक मिनिट इबाद सर, या बॉलवर काय झालंय? 1 रन आहे. ओके. 4 चेंडू आणि 8 धावा आपल्याला पाहायला मिळतात. विलास फसलाय आणि माघारी सुद्धा परतलाय. दुसरं षटक संपलं. 2 षटकांच्या 16 धावांची गरज. जर हा सामना जिंकायचा असेल म्हसळा संघाला, म्हसळा संघ मागच्या स्पर्धेमध्ये उपविजेता ठरला होता, 2य क्रमांकाचा मानकरी ठरला होता. महेश खोपटकर पहिला चेंडू, सुंदर चेंडू, टप्पा पडल्यानंतर वळून घेतलं चेंडूने आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. जमीर
फलंदाज बाद. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू. तर मात्र 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 धावांवर. म्हणजेच येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज. दिल्ली अभी बहुत दूर है भाई. मात्र 15 धावा बनवू शकतात. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाहीये. क्रिकेटमध्ये सर्व काही शक्य आहे. फलंदाज बाद. आता वाटते म्हसळा संघ समीर. चेंडू हवेत आहे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. मी सुंदर क्षेत्ररक्षण. चार धावा मिळतात. शेवटचा चेंडू बाकी. भूपेश याचा सुंदर क्षेत्ररक्षण. चला नाणेफेकीसाठी जायचंय. दर्यावर्दी आणि संघर्ष दिघी. चला तयार राहायचंय चारही संघांनी. सोमजाई वॉरियर्स विरुद्ध जिदान वॉरियर्स आणि त्यानंतर युसुफ 11 विरुद्ध सनशाईन रिसॉर्ट. चारही संघांनी तयार राहायचंय. चला आताचा नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो दिघी संघाने आणि मला वाटतं फलंदाजीचाच निर्णय असेल दिघीचा. दिघी निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. तयार राहायचंय.